तेजस, काय झालंय सांगशील का फाल्गुनी? आपण आत्या सासू माझं व्हेंटिलेटर काढायला निघालो होतो. कळतंय का तुला? आपण आधीच घाईघाईत व्हेंटिलेटर काढलं असतं तर काय झालं असतं? मला खूप खूप गिल्ट येते. आपण काही तेव्हा चुकीचा विचार करत नव्हतो. हे बघ, त्यावेळी सिच्युएशन तशी होती ना, त्यामुळे आपण असा डिसिजन घेत होतो ना. नाही तेजस, ना कसं तरी होतंय, बरं नाही वाटत. चुकीचं आहे सगळं. ऐक हे बघ, इंद्राणी आत्या नीट होतील याची शक्यता खूप धुसर होती. आणि आपण तसा डिसिजन का घेत होतो? कारण त्यांना जो त्रास होतोय त्यातून त्यांची सुटका व्हावी म्हणून ना. काही चुकत नव्हतं ग आपलं. तेजस, कळतंय का तुला? आपण आधीच घाईघाईत व्हेंटिलेटर काढलं असतं तर आपल्याला हा दिवस बघायला मिळाला असतं का? अद्वैतबाईजी म्हणत असते तसंच आपण त्या सासूमाच खून करायला निघालो होतो का? कळतंय तुला? कळतंय मला का गिल्ट आलंय? जे झालं ते झालं. आता यातून आपल्याला पुढे जायला हवं, हो ना? पण पुढे झालोय तेजस. आत्या सासूमा 7 वर्ष मागे गेलाय. त्यांना आपल्या सोबत एका पेजवर राहायला जमेल का? आपण कसं तरी मैथिलीला ऍडजस्ट केलंय. आत्या सासूमा करेल का? नाही, तन्मय निघताना मेसेज करतो म्हणालाय. काय ना, असं झालंय की कधी एकदा इंद्राणीताई घरात पाऊल ठेवतायत आणि आपण त्यांचं स्वागत करतोय. सिरियसली मी करू का मदत तुम्हाला? काही गरज नाहीये. नाही, तुम्ही एकट्यानेच करताय म्हणून म्हणते. सांगितलं ना, गरज नाहीये. करू देत ना त्यांना मदत. एवढं काय येतात? उलट पटापट आवरेल सगळं. आधी या बाईची आपल्या घराला कधीच गरज नव्हती आणि या पुढेही नसणार आहे. काकू, इंद्राणी आत्या तर पूर्णपणे बऱ्या होऊन घरी येत आहेत. निदान आता तरी विसर, असंच म्हणायचंय ना तुला? आधी इंद्राणीताई बऱ्या झाल्यात याने एक प्रश्न जरी सुटला असला ना, तरी दुसरा यक्ष प्रश्न तयार झाला. मला सांग, त्यांनी विचारलं ही बाई आपल्या घरात काय करते, तर काय सांगणार आहात? आहे या प्रश्नाचं उत्तर? आधी एवढा विचार करावा लागतोय यातच सत्य. आणि खरंच तुला असं वाटतं का इंद्राणीताई हे सगळं चालवून घेतील? काकू, आपण बोलूयात त्यांच्याशी, त्यांना समजावूयात आपण. ज्यांच्या आयुष्याची 7 वर्ष ह्या बाईने वजा केली त्यांनाच समजवणार आहे ही बाई या घरात काय करते ते. देव करू आणि इंद्राणीताईंना ह्यांना घरात बघून धक्का न लागू म्हणजे झालं. नेत्रा, तू बोल. आत्या, मीच यांना इथे घरात ठेवून घेतलंय. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगते. मैथिली मावशी ना मनाने खूप चांगले आहेत. काय झालंय तुला? हा शतग्रीव आहे, विरोचकाचा मोठा भाऊ. तुला आठवत नाही का तो रीमाच्या जीवावर उठला होता? तिला मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले त्यांनी. हो आत्या, पण काय? ज्या बाईमुळे माझी ही अवस्था झाली तिला तू घरात ठेवून घेतलास. आम्ही सगळ्यांनी खूप विरोध केला पण नेत्राने ऐकलंच नाही. विश्वासघात केलास माझा. आत्या प्लीज असं बोलू नका. हे सगळं बघण्यापेक्षा ना माझा जीव गेला असता तर बरं झालं असतं. आत्या, का असं अभद्र बोलताय तुम्ही?
आत्या 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 सासूबाई आत्या काय झालं? आत्या 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 उठा आत्या आत्या एक मिनिट जरा थांब. काय झालं आत्या काय झालं तेजस?